पिंपरीतल्या व्योम ग्राफिक्स कंपनीच्या बसला अचानक आग लागली नसून ती आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे। बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानं तो घातपात केल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय। चालक जनार्दन हंबर्डीकर यानं घटनेच्या आदल्या दिवशी कंपनीतून बेन्झिन हे ज्वलनशील सोल्युशन घेतलं होतं। घटनेच्या दिवशी ते सोल्युशन त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीट खाली ओतलं, तसंच काही कापडाचे तुकडे ठेवले। वाटेत वारजेला त्यानं काडीपेटी विकत घेतली। तमन्ना सर्कल जवळ उतारावर जनार्दन यानं बसमधून उडी मारली आणि खाली उतरून बस पेटवून दिली। परसों जब ये हादसा हुआ उस टाइम में 5 से 7 मिनट में पूरी बस जल गई। इसे हम लोग उसी टाइम में हमें शक आया था कि शॉर्ट सर्किट से ये हो नहीं सकता है, इसमें कुछ और दूसरी बात हो सकती है। लेकिन जब ड्राइवर से बातचीत की तो उसे पता चला कि इसमें इसका कुछ तो भी है, क्योंकि उसका बिहेवियर जो था वो थोड़ा सस्पिशियस था। उससे जब हम लोग इंटरोगेट कर रहे थे तभी उसे पता चला कि उसका कंपनी के कुछ वर्कर्स के साथ में अनबन थी और लास्ट साल की दिवाली में उसका पेमेंट का कुछ इशू हो गया था। जनार्दन हंबर्डीकर यांच्या पत्नीनं पोलिसांचे आरोप फेटाळून लावलेत। जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस असे स्टेटमेंट घेऊच कसे शकतात? अरे पण ते केमिकल घेतलं, समजा ते कंपनीतनं केमिकल घेतलं, तुम्हाला CCTV फुटेजमध्ये दिसलं, तुम्हाला गाडी दिसली, मग बाकीचे कर्मचारी बाकीचे लोकांनी का नाही विचारले की बाबा तू केमिकल घेऊन कुठे जातं? आजच कसं त्यांना CCTV फुटेजमध्ये ते केमिकल दिसलं। बस जळीत कांडाचं सत्य समोर आल्यानंतर मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये संताप आहे। इतकाच राग होता तर कंपनी जाळायची होती, अशा शब्दात मृत सुभाष भोसले यांचे भाऊ विनोद भोसलेंनी आपला संताप व्यक्त केलाय। कारवाई ड्रायव्हरवरती होणं गरजेचं आहे, कारण हे जे काही केलं त्यांनी चुकीचं केलेलं आहे। हे करणं योग्य नव्हतं। तुला कंपनीवरती जर तुमचा जे काही होतं, हे कामगार तुला पगार देत नव्हते, पगार कंपनी देत होती, तुला काय नुकसान करायचं होतं तू कंपनीला करायला होतं। तुला एवढंच जर त्याला वाटत होतं त्यांनी कंपनी जाळायची होती, साहेबांची गाडी जाळायची ना। कंपनीची गाडी जाळून त्यातली माणसं मारून त्याला काय मिळालं?